गुरु नरहरी बाबा की, श्री संत गुलाबराव महाराज की जय, पूर्णा माता की जय, गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय, श्री संत सखाराम महाराज की जय। उपस्थित प्रभुप्रिय सज्जनांनो, श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या अत्यंत लाडक्या भगवत भक्तांना, इसवी सन 2017 सालात श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांची पालखी नांदुरा आश्रमातून 22 जणांना कशी नेली पंढरीले आणि बाबांनी पदोपदी पावलोपावली सकाळ दुपार संध्याकाळ सर्व व्यवस्था भक्तांची कशी केली, मुक्काम कोणाच्या घरी झालं, व्यवस्था कशी झाली, कार्यक्रम कुठे झाले, हे सगळं या अध्यायामध्ये बाबांच्या कृपेने आता आपण वर्णन करू। जय जय श्री पंढरीनाथा, तुझ्या चरणी ठेवून माथा, तुमच्या कृपेने तुमची गाथा बाबांचा बालक लिहितसे, सर्व सत्ता तुमच्या हाती मी तो आहे अल्पमती, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग जप नरहरी बाबांनी शिकविला, संत असते असंख्यात परंतु ती तुमची रूपे देख, आम्हाला मात्र बाबांची संगत तुमच्याच कृपेने मिळाली, संत चरित्रे सांगणारा देवाला प्राणापेक्षाही प्यारा, म्हणून बाबांच्या चरित्राचा पसारा आम्ही करतो आवडीने, नरहरी माय देते शक्ती भजनाचे नवे नवे अनुभव येती, मग भक्त का बरे मौन राहती चरित्राचे करती पारायण। जळगाव जामोदच्या पलीकडे गाव असे सावरगाव दाभाडे, श्री संत सखाराम महाराजांचे माहेर घर, ऐशी ख्याती त्या गावाची, तेथे श्री रमेश पाटील भक्त नरहरी बाबांचे राहत, 2 कन्या व 1 पुत्र, पत्नीलाही आवडी बाबांची, गळ्यामध्ये तुळशी माळा, कपाळी गोपी चंदन टिळा, विना घालून या गळा आरंभ करती कीर्तनाचा, दरवर्षी पंढरीला पायदळ, संत सेवेची आवडी फार, कधी कधी भजनाचे कार्यक्रम स्वगृही करती आवडीने, एकदा त्यांनी पराठ्या उपटून भागवताचा केला कार्यक्रम, हनुमान मंदिरात 1 कीर्तन नरहरी बाबांचे घेतलेसे, इसवी सन 2009 सालात मार्च महिना 5 तारखेस बाबा गेले वैकुंठास, वारी आली पंढरीची, रमेश पाटलांच्या मनी आले हरिनाम घेत जावे पंढरीले, सायकलवर बाबांचा फोटो लावून एकटेच निघाले पंढरीला, दिवसभर जय नरहरी मा भजन, कधी विठ्ठल विठ्ठल नाम स्मरण, रात्री मंदिरात मुक्काम 7 वर्षे नियम चालला, इसवी सन 2017 साली त्यांना ऐशी प्रेरणा झाली, श्री संत नरहरी बाबांची पालखी पायदळ न्यावी पंढरीला, बाबांची मानस कन्या ललिताला त्यांनी मनोदय कथन केला, बाईने सर्व कार्यकर्त्यांना फोन करून कळविले, त्यांना प्रतिसाद नाही मिळाला, भावनेचा चुराचुरा झाला, एकटेच निघाले पंढरीला, राजूरपर्यंत पोहोचले, तेथे माधव महाराज लवंगे भक्त रमेश पाटलाची व्यवस्था करीत, हरिपाठाच्या करुणी नित्यनेमास मंदिरामध्ये झोपले, रात्री त्यांना आवाज आला, एकटे येऊ नका पंढरीला, पालखी घेऊन भजन करीत चला, विठोबा वाट पाहत आहे, समर्थाची आज्ञा झाल्यावर त्यांना आला खूप धीर, भजन केले रात्रभर झोप काही येईना, सायकलीस तेथेच ठेवले, एसटीने दादगावी आले, निवृत्ती सेगोकाराच्या घरी गेले, मुक्काम केला रात्रभर, सकाळी पायदळ निघाले, 10 गावच्या लोकांना भेटले, रात्री 10 वाजता रोटीला आले दासकाठीच्या भेटीला, आनंदाच्या भरात बोलले, 40 वारकरी म्या तयार केले, रात्रभर नाही झोपले विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, तारीख 2 महिना 6ला भक्त सर्व झाले गोळा, मलकापूर रोडच्या आश्रमात सोहळा, पालखी सजवली बाबांची, 1 फोटो विठोबाचा, दुसरा श्री नरहरी बाबांचा, पोहे लाडू फराळाचा मंदाबाईने खर्च केला शे, राधेश्याम फुसेची बोलेरो सुंदर,
MH 28 AB 1775 गणेश तिदारेंनी केली हजर आश्रमात नरहरिबाबांच्या. भगवा झेंडा बांधला समोर, दोन्ही बाजूला भव्य बॅनर. नांदुरात एक श्री क्षेत्र पंढरपूर, वर्ष पहिले पालखीचे. ललिताबाईने साहित्य दिले, ते सर्व गाडीत ठेवले. टाळ मृदंगाच्या गजरात पालखी आली आश्रमी. नरहरी बाबांचा पहिला आश्रम राधाकृष्ण मंदिर छान. तेथे होता भोजनाचा कार्यक्रम. नारायण काळेंनी ठरविला. भोजनोत्तर 3 वाजेला पालखी निघाली पिंपळखुट्याला. बाबांच्या आवडीच्या गोकुळाला, वैकुंठधाम आश्रमी. आता पिंपळखुट्याला गोकुळ का म्हणतात? अनुसयाबाई सर्वज्ञ यांनी दिंडीला दिली चहा पाणी. कोळंबा फाट्यावर महादेव चोपडे फराळ देती दिंडीला. पिंपळखुट्याला म्हटले गोकुळ, त्याचे कारण फार गोड. रात्री येता जाता माळेगाव फाट्यावर बाबा थोडा वेळ थांबती. 12-2 वाजताही जरी बाबा कीर्तनवून आले माळेगाव फाट्यावर, तर तरी गाडीचं इंजन बंद करावं लागेल ड्रायव्हरला. बाबा थोडा वेळ थांबत पिंपळखुट्याकडे पाहात आणि मग गाडी लागली. रात्री बाबा थोडा वेळ थांबती. एकदा बुलढाण्यावरून रात्री निघाले, 2 वाजता फाट्यावर आले. झोप लागली नरहरी बाबाले, गाडी आणली आश्रमात. बाबाला झोप लागली. ड्रायव्हरला वाटलं जाऊ दे आता निजेलात बाबा. माळेगाव फाट्यावर गाडी उभी काही केली नाही. गाडी नांदुरा आश्रमात आल्यावर बाबा म्हणाले, ड्रायव्हर असं गाडी आली का माळेगाव फाट्यास? नाही बाबा, तुम्हाला झपला गेलो, तुम्ही काही उभी केली नाही. बाबा म्हणाले, पुण्या घ्यावे तेथपर्यंत यापुढे ऐसे करू नको. गाडीला पुन्हा तेथे नेले, इंजन तिचे बंद केले. बाबांनी पिंपळखुट्याकडे पाहिले, पुन्हा आले नांदुऱ्याला. ऐशी आहे पिंपळखुट्याची ख्याती, गणेश मिरगेंनी सांगितली होती. तीच लिहिली यथामती गुह्यात गुह्यत रमया. हरिभाऊ धांडे यांनी भोजन दिले. बाबांचे कॅसेट कीर्तन झाले. बोर्डे महाराज घेती काकळ्याले, जळगाव नाटेचे रहिवासी. ज्ञानोबा माऊली आश्रमात चहा पोहे भगवान धांडे देत. गुलाबराव माऊलीच्या आश्रमात कार्यक्रम झाला स्नानाचा. खैऱ्याचे विश्वनाथ मापारी त्यांनी केली सर्व तयारी. पालखी पोहोचली त्यांच्या घरी 6 वाजेच्या समयाला. हरिपाठ झाल्यावर भोजन, गोरडे महाराजांचे प्रवचन. सकाळी पाहिली रामधून खैरा येथील भक्तांची. तुकडोजे महाराजांचे भक्त भेटले. बाबांच्या गजरात दिंडी चाले. 2017 सालात हे घडले. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. शंभा येथील श्री गजानन खोंदले. दुपारचे जेवण त्यांच्याकडे. त्यांच्या पत्नीच्या स्वप्नात बाबा बोलले, उद्या दिंडी येणार तुझ्या घरी. पतीला सांगत होती दृष्टांत, रमेश पाटील उभे दारात. पाहोनी वैष्णवाचा वेश घरात आणले अत्यादरे. दर्शनोत्तर भक्त बोलला, आज भोजन देता का दिंडीला? 22 भक्त चालले पंढरीला, पालखी श्री नरहरी बाबांची. एक शीत दिधल्या अन्न, होय कोटी कुळाचे उद्धरण. भक्तासी बोले श्री गजानन, दिंडी आहे बा कोठवरी. दोघे हिरो होंडावरी बसले, गावाबाहेर दिंडीला भेटले. अहो दिंडी थांबवा, रोडच्या बाजूले आमची इच्छा पूर्ण करा. बाबांची पालखी वाजत गाजत टाळ मृदंगाच्या गजरात लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात न्यावी असे वाटते. रोडच्या बाजूला बंगल्यासमोर स्वच्छ पटांगण, छाया थंडगार. तेथे पालखीच्या चौबेर अभंगाचे गायन सुरू केले. दिंडी घेऊन सामोरा येतो म्हणे आम्ही, मग वाजत गाजत नेतो, तोपर्यंत थांबा. मग आम्ही एका बंगल्यापुढे बसलो. टाळ मृदंगाचा आवाज ऐकून प्रमिला चौधरी आली धावून. पालखीचे घेता दर्शन बाईने इच्छा व्यक्त केली. त्या बंगल्यातली बाई प्रमिलाबाई चौधरी शेंबेची बाहेर आली, दिंडीचं दर्शन घेतलं, चहा पाणी दिलं आणि सांगलं, पुढल्या वर्षी जेवणाचा मुक्काम 200 संतांचा द्यावा मज लागून. हरिभाऊ बोलले, त्या माऊली पतीची आज्ञा घेतली का? बाई बोलली, माझे मालक गजानन बाबांचे सेवाधारी देख. देणे को अन्नदान, लेणे को हरिणाम, त्यांनीच शिकविले मज लागी. टाळ मृदंग विना घेऊन भाविक भक्त आले धावून. पालखी पुढे गायन भजन, पावल्या फुगड्या खेळती. मग ते दिंडी आणली ना आम्हाला सामोरा वाजत गाजत शेंब्याले नेलं. दिंडी सोबत 22 भक्त, इतरही भाविक 50-60.
पंगती बैसल्या मंदिरात भुकेले होते सर्वही. भाग्याचे ते नारी नर दृष्टी पाहती पंढरपूर. आमची पंगत वरच्या मजल्यावर देवाचे कारण देव जाणे. थोडा वेळ विश्रांती घेतली. दिंडी मोताळ्याला निघाली. डिंगांबर पाटलांनी तयारी केली. वाट पाहती संतांची. बाबांची पालखी वरच्या मजल्यावर. भोजन झाले पोटभर. बोल्यारो पिकअपदारासमोर रात्रभर पहारा देतसे. 5 वाजता एकादशीला दिंडी निघाली बुलढाण्याला. राजुरा येथील रामेश्वर धामाला. आंघोळी झाल्या भक्तांच्या. माधव महाराजांनी फराळ दिले. धोंडी रामाने चहापाणी केले. गणेश नगरात भाऊरावाडे मुक्काम त्यांच्याकडे रात्रीचा. नामघोष पंढरीत पापी जीवनमुक्त होत. गोरडे महाराज रंगले कीर्तनात. पाऊस पडला भरपूर. पाहुणी बाबांचा परमार्थ. वरून राजाला झाला हर्ष. ललिताबाई गेल्या नांदुऱ्यास आशीर्वाद देऊन आम्हाला. जाधव साहेब भेटले सकाळी. पालखी गेली संध्याबाईच्या घरी. संदीप चोपडे आले सामोरी. श्री संत नरहरिबाबांच्या. लिप्तने भक्त वर गेले. लक्ष्मण बानाईतचे अंग थरथरे. उत्तम टेलरने त्यांना पकडले. भिवू नको मी तुझ्या पाठीशी. पंढरीसी जाती कोणी सेवा करी चक्रपाणी. भोजनाचा कार्यक्रम आटोपून दिंडी निघाली पंढरीला. आतापर्यंत तुम्ही कथा ऐकली. काना मनाला गोड वाटली. बाबांच्या कृपेने ती लिहिली. हे सर्व घडले आपोआप. पुढची कथा ती अद्भुत. ऐकून तुम्ही व्हाल स्तब्ध. विठुरायाच्या आले मनात परीक्षा पाहावी लेकरांची. लाडू चिवळा शंकरपाळे सर्वांच्या जवळचे संपले. ज्ञानेश्वर पंढरकर यांनी दिले ते सर्वही केले भक्षण. बुलढाण्यापर्यंत होती ओळख. कुणाचे सोयरे कुणाचे मित्र. रमेश पाटील आतापर्यंत चोपदाराची सेवा करत होते. पुढच्या मुक्कामी जाऊन चहा फराळ व भोजन व्यवस्था करून रोडवर आमच्या सामोरा येऊन गावकऱ्यांना घेऊन येत होते. ते म्हणाले मी आजपासून नाही जाणार दिंडी सोडून. नरहरी बाबाच देतील भोजन. फुकाचा मोठेपणा नको मला. आता कशी जमली गोठ. दिंडीचे होते पहिलेच वर्ष. 4 दिवस फक्त बुलढाण्यापर्यंत 450 किलोमीटर पुढे जाणे होते. अशा समयी जय नरहरिमा म्हणून श्री विठुरायाचे करुणी स्मरण. पंढरीसी केले पदार्पण. नावे तयांची परिसावी. इकडून लोटती नरहरी बाबा. पंढरीतून ओळे विठोबा. भाविकांचा मेळा जागोजागी उभा. बाबांचा झाला संचार. 25 किलोमीटर अंतर निघून जाई भराभर. संध्याकाळी हनुमंताच्या मंदिर मुक्काम होतसे त्यामध्ये. चरित्र लिहिताना ऐसे वाटे जणू चाललो पंढरीच्या पेठे. नरहरी माऊलीचे लेकर कोण कोण होते ऐका ते. प्रथम वैभव बाबांच्या पालखीचे. रमेश दाभाडे सावरगावचे. दास काटे रोटीचे. कठोऱ्याचे लोणाग्रे हरिभाऊ. जळगाव नाहटेचे सुरेश गोरडे. कुंभेपडचे सुधाकर मोरखडे. पिंपळखुट्याचे उत्तम धांडे. लक्ष्मण बानाईत सोबतीला. रोटीची गीता ज्ञानेश्वर. सोबतीन तिची सत्यभामा चिमकर. गीताचा पुत्र शिवकुमार. गोकुल धामोळकर सोबतीला. पुंजाजी शेकोकार मनोहर लोळ. निवृत्ती शेकोकार विष्णू आसलकर. अनुसयाबाई प्रभाकर. नांदुरा येथून आलीसे. सौभाग्यवती ज्योत्सना गुळकर. पतीजीचा परमेश्वर. कार्तिक वैष्णवी सहपरिवार दिंडीत चालले बाबांच्या. पिंपळखुट्याचे नामदेव चिमकर. एक दिवस चालले दिंडी बरोबर. दुसऱ्या तिसरी दिवशी बाबाला नमस्कार. पळून गेले घराशी. ही गोष्ट नाही नवीन. गोरोबा काकाने परीक्षा घेता जाण. नामदेव महाराज गेले होते पळून ज्ञानोबा माऊलीच्या दिंडीतून. श्रोते हो क्षमा असावी लेखकावर. लिहिताना झाले विषयांतर. दिंडी चाले बाबाच्या भरोशावर. जय नरहरिमा मंत्राणे. पाणी दिसले की स्नान करावे. हॉटेलवाल्याने अडवले की चहा प्यावे. नाहीतर चालतच राहावे विठ्ठल नामाच्या छंदात. संध्याकाळी हनुमान मंदिरात प्रवेशलो हातनी गावात. चालू केला हरिपाठ. भाविक भक्त जमा झाले. 80% रजपुतांची वस्ती. सुतक पडले आहे म्हणती आम्हासी.
नाही तर दिले असते भोजनासी नरहरी बाबांच्या दिंडीला. सरदार सिंग दांडगे संत सेवक ते भेटले सर्व भक्तास. दिंडीतील स्त्रिया पाठवा स्वयंपाकास, एकमेका सहाय्य करू. जय जय नरहरी मा म्हणून बेसन पोळीचे झाले भोजन. मीराबाईचे चरित्र कथन दास काटेने केलेसे. रात्री पडला पाऊस भरपूर, नदी नाल्यांना आला पूर. घोंगड्या घेतल्या अंगावर, ज्ञानेश्वर पंढरकरने दिल्या होत्या. सकाळपासून 1 वाजेपर्यंत चालत राहिलो हरीच्या नामात. मुक्ताबाई संस्थान बोराळा येथे जेवण झाले दुपारचे. बेहेसिंग आनंदा सुरळकर त्यांनी केला शे खर्च फार. तेथून गाठले शिवमंदिर अत्री खेडेकर गावामध्ये. पूर्वी तेथे श्री अत्री ऋषींनी तप केले भुयारात राहुनी. 2 शिवलिंग साक्ष जोनी मंदिरामध्ये शोभती. प्रदीप ज्ञानेश्वर खेडेकर भक्त भोळा भाविक फार. 2 दिवस फिरला बरोबर सेवा केली दिंडीची. 25 किलोमीटर डेली प्रवास, थकवा आजार नाही कोणास. वटपौर्णिमेचा होता दिवस, दरेगाव येथे पोहोचलो. जुन्या लोकांची आहे म्हण की पळसाला पाने 3, येथे आहे एकच पान. पूर्ण झाडावर आम्ही पाहिले, वड पिंपळ निंब उंबर 5ही झाडे आहेत एकत्र. पळसाखाली शिवमंदिर, गावाच्या बाहेर भाविक हो. रमेश पाटील व गीता काटे यांचा देहभाव गेला तेथे. जय नरहरिमा भजन झाले कैसे बाबाच सर्व जाणती. पालखी निघाली भोजनोत्तर, शेतमालक झाला हजर. बाबांचा फोटो पाहता बरोबर आश्चर्यचकित झालासे. अरे या संतांच्या संगतीत पळसाखाली बसलो 2 तास. त्यांची पालखी माझ्या शेतात, यांचा परिचय सांगावा. आम्ही म्हणालो ही नरहरी माऊली. 2009 मध्ये निजधामी गेली. तो म्हणे म्या प्रत्यक्ष पाहिली 4 महिन्यापूर्वीच. पुढल्या वर्षी जरूर यावे, 500 वारकरी आणावे. भगवान बंगाळे व सतीश पांडुरंग दोघे मिळवून सेवा करू. औंडेश्वर महादेवाचे मंदिर अंडेरा गावी भव्य फार. तेथे केला रात्री मुक्काम, स्त्रियांनी भजन खूप केले. इथे श्री केशव नामदेव सानप यांनी दिले रात्रीच्या भोजनास. 10 वाजता देऊळगाव म्हैस दिंडी आली बाबाची. गरम चहा प्याला घाई घाई, पंढरीला जाण्याची नवाई. तेने शिवकुमारला त्रास होई, तोंडात फोड आलेसे. डॉक्टर पुरुषोत्तम पडघान त्यांचे औषधीचे दुकान. त्यांनी गोळ्या दिल्या 3 समाचार माझा घेतला. त्यांना विठ्ठलाने प्रेरणा दिली, अरे ही पालखी आहे न्यारी. दुकान बंद करून झळकरी पालखीचे घेतले दर्शन. स्नानाची त्यांनी व्यवस्था केली. तिकडे चहा पोहे बिशाईत झाली. किती प्रेमाने सेवा केली नरहरी बाबाच्या दिंडीची. पुढल्या वर्षी पंगत देईन, अवश्य भेटावे मज लागून. ऐसे आहेत भाग्यवान म्हणून पडतो पाऊस. जय नरहरिमा गजरात सतत चाललो 4 तास. रोडच्या बाजूला सावलीत पालखी ठेवली बाबांची. आळंद फाटा खूप दूर 3 तासाचे ते अंतर. भक्तांनी केली कुरकुर, कोणी बोले विठोबाला. इथे पालखीच्या दर्शनास स्त्रिया मुले व पुरुष. ते म्हणाले हे दिंडी डुप्लिकेट, तुळशी वृंदावन दिसत नाही. गीता काटेने घेतला बोध, माती भरली प्लास्टिक भरणीत. त्यात लावून 2 तुळस डोक्यावर घेतल्या. गावोगावी पूजन झाले. कुणी तिचे पाय धुतले, कुणी कपडे पण दिले. 2 साड्याही मिळाल्या. 1 तुळशीचे पान असे त्रैलोक्या समान. तुळशी माळेचे महिमान बाबा कीर्तनात सांगती. काही म्हणाले अशी हे नरहरी माय, तिला नेमकी हेच आहे सवय. भक्ताचा भुगा केल्याशिवाय साक्षात्कार घडेना. गोरडे महाराज रागाने बोलले, सर्वांना त्यांनी चुप केले. ठिकर आहे रे आपल्या मायले, भलते सलते बोलू नका. तिने स्वयंपाक तयार केला, रांगोळ्या काढून पाठ मांडला. तुम्ही भजन करीत चाला, चमत्कार पहारे डोळ्यांनो. खरोखर झाले तैसेच. दिंडी प्रवेशिली आरसे गणपती मंदिरात. भिकाजी महाराज आले दावत, दर्शन घेतले बाबांचे. हरिभाऊ लोणाग्रीशी भेटले, हात पाय धुवा बसा जेवायले. रवी हिराळकर देऊगाव मैचे, त्यांची आहे ही पंगत. गुलाबबाबाच्या पालखीसाठी तयारी केली 200 पानाची. ते आले फक्त 5 वारकरी, स्वयंपाक आहे भरपूर.
हरिभाऊ म्हणाले, आम्ही बाबांचे भक्त, लसण कांदा वांगे नाही खात. नरहरी बाबाच्या सर्वाश्रमात नियमाचे होते पालन. नांदुऱ्यापासून येथवर नियम पाळला आम्ही काटेकोर. तयांशी नवल वाटले फार, हरिभाऊला नेले खोलीकडे. तुरीची डाळ होती शिजलेली, हरिभाऊने फोडणी दिली. 10 मिनिटात पंगत बसली, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. केल्या विन सर्व होते पांडुरंग जेथे तेथे. बाबांनी अभंगात लिहिले त्यांची आली प्रचित. सकाळी 5ला दिंडी निघे, गाडीचे लाईट दिंडीच्या मागे. तिच्या उजेडात भजन रंगे 6 वाजेपर्यंत. कुंभारी गावाच्या बाहेरी धावत आला एक शेतकरी. म्हणे, कृपा करुणी मजवरी चहा पाणी देतो दिंडीला. इमानदारीच्या कमाईचे फळ, चहा झाला फारच गोड. त्याने थकवा पळाला दूर, गोपाल कृष्ण भगवान की जय. ठीक 11 वाजले, दिंडी पोचली देऊळगाव राजाले. राजेश पांडुरंग राऊत यांच्या घराला दत्तानगरात भाविक. स्नान करून झाले भोजन, पाऊस चालू होता वरून. जय नरहरी मंत्राचे भजन संचार झाला सर्वांशी. बाबांचे चरित्र व भंग गाथा नियमाप्रमाणे त्यांना दिला. पालखी निघाली श्री क्षेत्र पंढरीला, येग येग विठाबाई. पाऊल वाट दिसेपर्यंत चालावे एवढेच माहिती. जेथे होईल सूर्यास्त त्या गावी मुक्काम होतसे. वाघरोळ येथे रोडच्या बाजूला गणपती मंदिरी मुक्काम केला. हरिपाठ झाला, स्वतः स्वयंपाक केला. रात्रीचे 8 वाजले. तेथे 3 भाविक आले. पालखीचे त्यांनी दर्शन घेतले. पुढच्या 2 मुक्कामांची सोय फोनद्वारे करून दिली. सभा मंडप होता मोकळा. रात्री मुसळधार पाऊस पडला. गोरडे महाराजांचा लाडका झोरा येथेच भिजला भाविक हो. जामवाडीच्या कृष्णनगरात रामजी इंगळे चहा पाणी देत. बबलू बळदे व्यवस्था करीत स्नानाची व पोह्यांची. दुपारी 12चे भोजन श्रीराम उज्जैनकरचे पुत्र गजानन. जालनामध्ये चौधरी नगर, तेथे हा सोहळा झाला से. दिंडी चालली भजन करीत. 7 वाजता अंतरवाला गावात. हनुमंतरायाच्या मंदिरात गोपाल कृष्ण भगवान की जय. तेथे एकनाथ स्थापे भक्त 5 दिंड्यांचा मुक्काम घेत. बाबांची पालखी पाहताच धावत आले प्रेमाने. माझ्या वाड्यात दिंडी आहे, स्वयंपाक खूप शिल्लक आहे. तुम्ही पण भोजनाशी चालावे, कृपा करा हो मजवर. जय जय नरहरिमा म्हणून सर्वांनी केले भोजन. नंतर हरिपाठाचा नित्यनेम. भक्त झोपले मंदिरी. दुसऱ्या दिवशी ग्राम लालवाडी. 10 वाजता दिंडी तेथे गेली. गंगाधरमुळे हनुमान मंदिरी चहा पोहे करून सज्ज होते. पुढे पारनेर फाट्यापासून दूर किशोर आसाराम चव्हाण भक्त थोर. त्यांनी स्नानाची व्यवस्था सुंदर करून चहा दिलासे. चालून चालून खूप थकलो. 1 वाजता अंबळला गेलो. साहेबराव अण्णा खराताकडे भोजन झाले दुपारचे. झिरपी येथे 7 वाजेला दिंडी पोचली हनुमान मंदिराला. तेथे हरिपाठ चालू केला. भाविक भरपूर जमा झाले. त्यांनी व्यवस्था केली न्यारी. एकाच्या घरी 2 वारकरी. समय ओळखून बाबांचे गडी सामील झाले त्यामध्ये. रंगनाथ भवर भक्त न्यारा सुखापुरी फाट्यापर्यंत आला. तेथे हॉटेलमध्ये चहा दिला. पायदळ आला. हॉटेलमध्ये चहा दिला नरहरी माऊलीच्या भक्तांशी. अंबळ जालना रोडवर गाव असे वडी बाजार. तेथे तुकडोजी महाराजांचा आश्रम सुंदर. श्री गुरुदेव सेवाश्रम नाम ज्याचे. तेथे स्नानाचा मेळ बसला. स्वतः स्वयंपाक बनविला. भोजनोत्तर एक इतिहास ऐकला. बाबांच्या कृपेने लिहितो गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. विजय अंबादास पवारांची आजी शेतात काम करत होती. राष्ट्रसंत भक्तगणा समवेत म्हातारीशी बोलले. साक्षात तुकडोजी महाराज मूर्तिमंत असताना पंढरपुरहून आले बाबा. आणि त्या बुडीले काय म्हणतात, बुडी वावरात धस येचून राहील. आहे आम्हाला पाज पाणी, बहुत उषाक्रांत झालो आम्ही. म्हातारी म्हणे भाऊ निघ येतो नि गाव माझे दूर आहे. ऊन तापते लाही लाही माझ्या पुरतेच पाणी पाही. तुकडोजी म्हणाले गाई 1 गिलास तरी पाणी दे. म्हातारी विसरली स्वतःस. 1 गिलास दिला सर्व भक्तास. मात्र घागर भरलेली तैसीच म्हातारीने पाहिली. तुकडोजींचे पाय धरून म्हणे रे भाऊ तू आहेस कोण. तू मागशील ते तुला देईन, कृपा करावी मजवरी.
हसून तुकडोजी बाबा बोलले, जागा पाहिजे आम्हा आश्रमाले. म्हातारे म्हणे, हे पूर्ण शेत दिले तेथेच जाहला आश्रम. तेथून दिंडी पुढे चालली. वादळ व गारपीट सुरू झाली. धाव धाव ग नरहरी माऊली, आम्ही तुझ्या नावावर. संध्याकाळचे 7 वाजले. भक्त सारे पाण्याने भिजले. पांडुरंगाची इच्छा समजून महाकाळ गावात प्रवेशलो. तेथे देवीच्या मंदिरात मुक्काम. रामेश्वर कवलेंनी दिले भोजन. हरिपाठ घेऊन भक्तगण मंदिरामध्येच झोपले. तेथील स्त्रियांचा हरिपाठ अवश्य पहावा एक वेळ. कीर्तनाची त्यांना खूप आवड. दुर्गा माता प्रसन्न. रात्री उधाण खूप झाले. खांबे पडले, तार तुटले. पाणी मिळेना स्नानाले. स्वयंपाकाचे नाव नाही. 2 वाजेला गेवराईत गेलो रुद्रेश्वर मंदिरात. तेथे छायाबाई सुगाडे भक्त मंदिराची सेवा करीत असे. तिला नाही कुणाचा आधार. दरमहा फक्त 150 रुपये पगार. तिने करोनी दृढ निर्धार भोजन दिले दिंडीला. तेथून पालखी पुढे चालली. संभाजी रसवंती आम्ही पाहिली. तेथेच हरिपाठ व पोहे घेऊन रात्रभर केला मुक्काम. काकळा झाला, दिंडी निघाली. 12 वाजेपर्यंत चालली. बापरे, श्री विठ्ठल भगवान आले. रोडवरी पालखीचे घेतले दर्शन. कुठली दिंडी, चालक कोण, जेवणाचा कुठे आहे नेम. भक्त म्हणाले, उपासी सकाळपासून करता करविता विठ्ठल. पालखी गेली त्यांचे बगीचात. सुरू केले स्वयंपाकास. इकडे भक्त गेले स्नानास. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. शाळूच्या पांढऱ्या भाकरी. बाई भराभरा प्रेमे वाढी. नरहरी बाबांची कृपा न्यारी. विठोबाच भेटले वाटतसे. बीडच्या बाहेर पुलाजवळ आहे हनुमंताचे मंदिर. अंतर आहे खूप दूर. जायाचे ठरविले सर्वांनी. कधी जय नरहरिमा, कधी विठ्ठल. भक्त प्रेमाची त्याला जोड. दास काटे आणि गुडकर गाडी घेऊन पुढे गेले. विठाई हॉस्पिटल जवळ थांबवून आल्या गेल्यासी विचारती जाण. हनुमान मंदिरात जाता येईन असा रस्ता सांगा हो. तेवढ्यात आला एक कुमार. वयाने तो होता तरुण. तो म्हणे, ते मंदिर 5 किलोमीटर. रात्र होईल तुम्हाला. या रस्त्याने टाका गाडी. पुढे गाव आहे जिरेवाडी. तेथे व्यवस्था होईल सगळे. एवढे बोलून निघाला. गाडी चाले पुढे पुढे. पालखीत नरहरी बाबा बैसले. गावात हनुमान मंदिरापुढे दिंडी थांबली. भाविक हो. ते म्हणाले, या मंदिरात स्त्रियांना नाही अजिबात प्रवेश. सालसिद्ध बाबा जागती जोत मेड तुमचा बसत नाही. भगवान साधू फुटाले. भक्त प्रेमाने बोलले, माझ्या घरी झोपवतो स्त्री आईले सून माझी भाविक. सुरू झाला माऊलीचा हरिपाठ. म्हातारे फिरले पूर्ण गावात. 2 तास पडला पाऊस. लाईन गेली निघोनी. भक्तांना लागली भूक. कशाचा जप, कसली झोप. 9 वाजता पाऊस झाला शांत. नंतर आली लाईन. कुणी पोळ्या, कुणी भाकरी, डाळ भात, कुणी कढी, कुणी तिळाची चटणी दिली. भुईशेंगा दिल्या भाजून. भोजन करून भक्त झोपले. म्हातारे घराशी निघून गेले. दिंडी प्रवेशली बीड गावाले. पुलाजवळ सकाळी. पुलाजवळ चहाची हॉटेल. दिंडी थांबवली तत्काळ. भक्तांची चर्चा ऐकून काय बोलला भक्तांशी. रात्री 12च्या पुढे मंदिरात यात्रेकरूंना चोर लुटतात. गाड्यांचे काच फोडतात. शेजार नाही कोणाचा. तेव्हा आली बाबाची आठवण. अश्रू गळती डोळ्यातून. ओले झालो असतो रस्त्यानं. उपवासी झोप येईना. अरे तो तरुण मुलगा होता कोण. आम्ही मानू नरहरी भगवान. मोबाईलच्या झाले पूर्ण स्वाधीन आजचे तरुण भाविक हो. पुढे आहेर वडगावात. दिंडी 12 वाजेच्या समयास पोहोचली हनुमान मंदिरात. शरण शरण हनुमंता. नेमाजी घाडगे भक्त वय ज्यांचे 60 वर्ष. पालखीचे आले दर्शनास. समाचार सर्व ऐकला. पोळी भाजी तयार केली. प्रेमाने सर्वांना जेवू घाली. कंटाळा नाही. तिळबरी रोड पर्यंत आले बरोबर. पुढे पालखीचा घाट अवघड. बाबा थांबती थोडा वेळ. पाली येथे गजानन राऊत भक्त. चहा पोहे दिले भक्तासी. कपिल धारेला रात्रीचा मुक्काम. तेथे व्यवस्था किती छान. मनमत स्वामीच्या तपाचे स्थान. एक वेळ अवश्य पहावे. नरहरी बाबांची दिंडी न्यारी. ही गावे नाही तर रोडवरी. मात्र भरवसा ठेवून अंतरी. कीर्ती वर्णावी बाबांची.
श्री नवनाथ रसाळ तालुका बीड मांजर सोंब्याला चहा फराळ. पुढे रामहरी बाबाच्या आश्रमात स्वतः स्वयंपाक केलासे. तेथे विठोबा रुक्मायन तुकोबा जिजाऊ महासाहेबांची 21 फूट प्रतिमा. मृदंगाचे पूर्ण शिक्षण विद्यार्थी तेथे घेतात. चौसाळ्याला चहा पाणी घेऊन पार गावला केला मुक्काम. 2-2 वारकरी घरी नेमून व्यवस्था केली तयांची. दुसऱ्या दिवशी दुपारी 12ला कुंथलगिरी मठ गाठला. तेथे सुद्धा स्वयंपाक करून सोनगिरीला केला मुक्काम. बाणगंगीच्या तलावाच्या तीरी भक्त अशोक लक्ष्मण गिरी सेवा केली सर्वतोपरी नरहरी माऊलीच्या भक्तांची. प्रत्येक गावात जाता क्षणी अनुसयाबाई भजन म्हणी. गजाननाच्या चरणी जुडवू या हृदयाचे नाते. गण 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 गणात बोते म्हणूया गण गण गणात बोते. भूम येथे चहा पाणी झाले. वांगी शिवारात स्वतः भोजन बनविले. वाकडी येथे नामदेव रगडे भक्तांना दिलेसे भोजन. राम मंदिरात पोथीची समाप्ती. तेथेच व्यवस्था झोपण्याची. अनायासी जागरणामासी प्रसाद मिळाला भरपूर. काही मना भाऊ मराठवाड्यात जरशा गाईचा आला उत. गावरान नाही दिसली डोळ्यास बकऱ्या मात्र दिसल्या. वाकडी ते शेंद्री रोडच्या बागेत जवाहर जोशींच्या शेतात 10 वाजता व चहा अंघोळीस वेळ दिला असे बाबांनी. शेंद्री फाटा येथे 12च्या समयास जालिंदर फणसे यांच्या बागेत एकादशीचा होता दिवस. उसळ बनवली भक्तांनी. मांड्यावरून सकाळी निघालो. 10 वाजेपर्यंत चाललो. वाटेत हनुमंतासमोर बैसलो. हॉटेल होती बाजूला. 20 बिस्किटचे पुळे घेतले. एकाच्या हाती एकास दिले. सुरुवात करावी खाण्याले तो काय झाला चमत्कार. ज्ञानेश्वर पंढरकरची बोल्यारो गाडी आम्हा जवळ अकस्मात उभी राहिली. सेव आणि लाडूचे डबे भक्तांच्या पुढे ठेवले. पोटा पाण्याची पाहून सोय गोपाल कृष्ण भगवान की जय. नरहरी बाबांचे धरोणी पाय कार्यक्रम सुरू झाला. कसबा रोड माढा विठ्ठल मंदिरात रात्रीचा मुक्काम झाला. तेथ श्रीराम भजनी मंडळ देती फराळास कीर्तन ऐकले त्या रात्री. सेठफळ येथे स्वतः स्वयंपाक. आष्टी येथे रात्रीचा मुक्काम. देवराव व्यवहारे भक्त निस्सीम संत श्री नरहरी बाबांचा. बाबुळगाव पर्यंत भक्त आले. तेथे ताई आप्पा शंभू चव्हाण भेटले. ते म्हणाले आमचा नातू बडबडीत 3 वर्षाचा प्रसाद. 2 दिवसापासून याचा कल्ला. आवा मोठी दिंडी येते आपल्या घराला. पांडुरंगाने सायुग आणला. पालखी ठेवली घरात. नातू माझे मांडीवर बैसला. पोहे खाऊन पाणी प्याला. अभंग गायनाचा कार्यक्रम झाला. ओढ लागली पंढरीची. अहो आता सर्वात मोठी गोष्ट आहे का जे कधी कोणा ऐकली नसेल. श्री नरहरी बाबा जाती पंढरीस. फक्त बनियन शोभे अंगात. फेटा नसे डोईस. दृश्य पाहती रस्त्याचे. मात्र पंढरी क्षेत्र आले जवळी. ड्रायव्हरशी बोले नरहरी माऊली उभे राहू दे रे वा. गाडी जागा स्वच्छ पाहून. शर्ट घालून फेटा बांधती. घड्याळ बांधून वेळ पाहते. शर्टचे बटन बंद करून कॉलर करते बरोबर. हनुमंता सारखे ऐटीत बसून चालू दे रे बा गाडी जोरानं. या चरित्राचे होता स्मरण. आंघोळी केल्या सर्वांनी. कारण आता श्री क्षेत्र पंढरपूर होते फक्त 5 किलोमीटर. नवे पोशाख चंदन बुक्का कपाळावर. तुळशी माळा घातल्या. उत्तम टेलर बानाई झेंडेवाले. हरिभाऊ सुदाबा पालखी झेले. दास काठी चालवी गाडीले. बाकीचे सारे पायदळ. गुरुडे महाराज गाडीत बसून सामानाचे करती रक्षण. सर्वाकडे लक्ष ठेवून लाड करते मोबाईलचा. माझ माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. पंढरीत आमची राहण्याची तयारी पांडुरंगाने केली पहा. सोगोळा येथील बाबांचे भक्त होते सोनाजी महाराजांच्या दिंडीत. त्यांचा फोन आला दास काटेच. पंढरीत कोठे राहणार तुम्ही. बाबांची पालखीला पंढरीत नेले. आम्हासी का नाही माहीत केले. तरी कृपया चंद्रभागेच्या अलीकडे सोनाजी बाबाचा मठ आहे. दानापूरचे सेवाधारी तेथ ते आहेत नरहरी बाबांचे भक्त. तेथेच तुम्ही राहावे मुक्कामास. त्यांना मी फोन केलासे. जलाराम महाराजांच्या मठापुढे डाव्या बाजूला मार्ग वळे. इस्कॉन मंदिर असे पुढे. त्या पुढे बाबांचा आश्रम सोनाजी बाबाचा. म्हणे नरहरी शेषशाही त्रिभुवनी ऐसे नाही. मठात पालखी ठेवल्यावर हर्ष झाला हो आम्हासी. जय नरहरिमा. वासुदेव महाराजांच्या मठासमोर त्या पुढे चंद्रभागा नदी तीर.
नावेत बैसोनी सर्वही भक्त दर्शनाला गेले कुणाच्या. सुंदर ते ध्यान पांडुरंग उभा चैतन्याची शोभा विटेवरी. रात्री 10ला सर्व भक्त मंडळी आश्रमात झाले हजर. आपल्याकडील 5 क्रुझर गाड्या रात्री 2 वाजेला हजर झाल्या. सकाळी मंडप गच्च भरला. जय हरी जय हरी जय हरी. सुनील वावगे वर्णा येथून, ज्ञानेश्वर पंढरकर नांदुऱ्यावरून, दिलीप झालटे खरकुंडीतून भक्त घेऊन आलेसे. विष्णू काटे रोटीवरून ललताबाईचे मानाचे स्थान. नरहरी माऊलीचे ते भूषण, मानस कन्या ती बाबांची. रात्री आले ते सकाळी गेले, विठुरायाच्या दर्शनाले. दास काट्याने काल्याचे कीर्तन केले. नरहरी बाबांच्या कृपेने भोजनाचा कार्यक्रम झाला. पुन्हा सर्व गेले दर्शनाला. राई रुक्माबाई सत्यभामा माता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. पुन्हा पुन्हा चंद्रभागा स्नान. गरुड खांबाला पुन्हा लिंगन. नमस्कार माझा गरुड हनुमंता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नरहरी बाबांनी प्रेरणा दिली. अकस्मात संत कथा आठवली. तेने आमची श्रद्धा वाढली. तुमची ही वाढेल भाविक हो. ज्ञानेश्वर कन्या श्री गुलाबराव महाराज त्यांच्या भक्तासोबत गजानन बाबांना भेटण्यास आले होते शेगावी. पूर्ण अवतार कार्यात नग्न दिगंबर अवस्थेत, मात्र त्या दिवशी घातले कपड्यास ऐसी अलौकिक लीलासे. राष्ट्रसंताचे गुरु आळकोजी संत, त्यांनी नाही वापरले कपड्यास, मात्र ज्ञानेश कन्या येणार भेटीस त्या दिवशी कपडे घातले. आळकोजी बोलले, रामाले अबेले का चांगले माणसे येतात भेटिले, म्हणून आपण राहावे चांगले. नंतर कपडे टाकले काढून. जय नरहरिमा जय नरहरिमा. अहो पिंपळ खुट्याचे 4 जण आले 2 हिरो होंडा घेऊन. काल्याच्या दिवशी पाऊस पडे थोड्या अंतरानं, अनुभवा येत यांचा ते वले झाले नाही. पाऊस पुढे पळे. दयाराम चिमकर, निरंजन चिमकर, सारंगधर चिमकर, सुरेश दांडे येताना तुळजापूरला गेले भवानी मातेच्या दर्शना. रसपूत साहेब सहपरिवारी हजर विठूच्या दरबारी. महामंडळाची कृपा त्यांच्यावरी, पहिले सेवा फिर भगवान. 4घांना भाड्याचे पैसे दिले. 16 भक्त बोल्यारो गाडीत बसविले. पालखी बाबांच्या गाडीवर डोले. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग वाटदावी त्याशी जोडे अर्ध पुण्य. मग जिने 16 आणले बसवून, तिच्या भाग्याचे वर्णन कसे करावे समजेना. परोपकारी भावे संसारी राहावे, बाबांनी अभंगात लिहावे. आम्ही फक्त पाठ करावे, तिने दाखविले प्रत्यक्ष. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरी, अभंग गाजे हा चराचरी. लगन असते काय गंगा फळाच्या घरी, 45 किलोचा वाढते तू. कुंथलगिरीला केले भोजन, बुलढाणा येथे चहा शान. आडे परिवार झाला धन्य. रात्री 1च्या समयाला 2 तारखेला जेथून निघालो, त्याचा आश्रमात परत आलो. बाबांच्या उत्सवाला हजर झालो, कृपा श्री नरहरी बाबांची. दान पेटी व उर्वरित सामान ललताबाईच्या केले स्वाधीन. सकाळीच भक्त गेले निघून आशीर्वाद घेऊन बाबाचा. आले किती गेले किती हिशोब दिला अयर साहेबाच्या हाती. कारण धामस सेटने महाप्रती 10,000 रुपये दिले होते. ज्यांना काही शंका येईल, अहिर साहेबाकडे आहे रजिस्टर. शासन करता नरहरी परमेश्वर कमळाच्या फुलात बैसला. परमेश्वर गुरकडचा परिवार त्यांना सोडले वर्णा स्टॉपवर. सुनील वावगेचा मंडप, भांडे व सिलेंडर स्वाधीन केले तयांच्या. 150 रुपयात ऑटो केले. गोळकर भाऊ वर्ण्याला गेले. चर्चा झाली चोई कोडी. 24 दिवसात पालखी आली कशी. कोणी म्हणे गाडीत बसून असतील गेले, कोणी म्हणते नरहरी बाबाने नेले, कोणी म्हणे आपले पंढरपूर हुकले पुढच्या वर्षी जाऊ आता. नाही केले भक्तांचे कौतुक, वार्ता नाही वर्तमानपत्रात. नाही काढले कोण आमच्या फोटो समोर, कोणी आले नाही. किती आहे बाबांचा भक्त मेळा, कुणीच नाही आले भाऊ भेटण्याला. जसा काही आम्ही मोठा गुन्हा केला, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. असो आम्ही निघालो खामगावतून. गोरडे महाराजांना घरी दिले पोचून. बोल्यारो गाडी केली स्वाधीन. श्री संत मिराजी बाबाच्या 8,000 आले. पण हा जय नरहरी माझे जय. झेंड्याचा रंग होता भगवा, पालखीत फोटो होतो हा विठ्ठल बरवा. दिंडीत होशी तुळशी वृंदावनाची हवा, आमचे नाव नव्हते कुठे. अहो ज्यांची नावे तुम्ही ऐकले, त्यांनी स्वतः मोबाईल नंबर दिले. 200 भक्तांना पंढरीले, भक्तांचा आहे हा आग्रह. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं बाबांच्या पालखीचे झाले वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य, जय नरहरिमा मंत्राणे. झाली तैसी केली सेवा, आवडो नावडो देवा. सख्या माझ्या नरहरी देवा, चूक भूल झाली क्षमा करा गोपाल. कृष्ण भगवान की जय.
माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की, श्री संत ज्ञानेश कन्या गुलाबराव माऊली की जय, गुरुवर्य रामचंद्र महाराज की, श्री संत सखाराम महाराज की जय, गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय, पूर्णा माता की जय।